आणि यानंतर बातमी प्रत्येकासाठी महत्त्वाची, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची। जून महिना संपत आला तरी सुद्धा पावसाचा थेंब पडण्याचं नाव घेत नाहीये राज्यातल्या अनेक शहरात, अनेक जिल्ह्यात। राज्यात मान्सूनची प्रतीक्षा असताना मान्सूनबाबत आता दिलासादायक संकेत मात्र नक्की मिळतात। सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरती मान्सूनची स्थिती सुधारत असल्याचं दिसून येतंय। वातावरणातले अनुकूल बदल लक्षात घेता पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह देशातल्या अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त होते। गेल्या काही दिवसांपासून मंदावलेल्या मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची चिन्ह दिसू लागल्यानं शेतकरी आणि नागरिक यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आणि मान्सून अपेक्षेप्रमाणे न आल्यामुळे किंवा न बरसल्यामुळे सध्या राज्यभरामध्ये मोठ्या संख्येनं पाणी टंचाईचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे। भीषण पाणीबाणी निर्माण झालेली आहे आणि या भयंकर पाणीबाणीच्या पार्श्वभूमीवर इमॅजिका वॉटर पार्क काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झालाय। इमॅजिका वॉटर पार्कचे व्यवस्थापक मनीष मालपानी यांनी याविषयीची अधिकृत माहिती दिली। जोवर पाण्याची समस्या संपत नाही तोपर्यंत वॉटर पार्क बंद राहील। दरम्यान निर्णयाचं स्थानिकांकडून कौतुक केलं जात आहे।